नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। SRPF भरती 2024 तर्फा आज जे विद्यार्थी मित्रांनो SRPF ची भरती झाली 27 जूनला। तर आज भरती कशा प्रकारे झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय आज प्रोसेस होती, त्याचबरोबर मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहेत ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही, आणि तुम्ही या ठिकाणी सकाळी किती वाजता रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं या ठिकाणी SRPFचं ग्राउंड होऊ शकते, त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या टाइमला या ठिकाणी रांगेमध्ये लागायचं सकाळी त्याबद्दल सुद्धा सांगणार आहे। कारण की काय होतं की काय विद्यार्थी या ठिकाणी लेट या ठिकाणी रांगेमध्ये लागत आहे, तर त्यांचं जे ग्राउंड आहे हे भर उन्हात या ठिकाणी होत आहे जवळपास 2 वाजता 1:30 वाजता अशा प्रकारे। कारण की ऊन सुद्धा जास्त या ठिकाणी दमट वातावरण या ठिकाणी होतं आहे, एक लक्षात ठेवा। तर याचा सुद्धा असर तुमच्या ग्राउंडवर होणार आहे। तर भरती कशा प्रकारे झाली विद्यार्थी मित्रांनो 27 जूनची, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणकोणते कागदपत्र लागत आहे, त्याचबरोबर या ठिकाणी स्पाइक बूट अलाउड आहे की नाही आहे त्याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर मुलांना या ठिकाणी किती मार्क्स पडत आहे 100 पैकी SRPF भरतीमध्ये, ठीक आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सांगणार आहे की SRPFची 27 जूनला भरती कशा प्रकारे झाली याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल, आणि जास्त करून SRPF भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर SRPF कोणत्या महाराष्ट्रातील सर्वच गट क्रमांकाची जी SRPFची जी भरतीची जी प्रोसेस आहे हे सर्व सारखे आहे, आणि एका दिवशी फिजिकलसाठी जे विद्यार्थ्यांना बोलावलं जात आहे तर 600-700 विद्यार्थ्यांना फिजिकलसाठी एका दिवशी बोलावलं जात आहे, आणि त्यामधले सुद्धा उंचीमध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थी कटत आहे, छातीमध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थी कटत आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी सर्वात मेन म्हणजे सकाळी या ठिकाणी किती वाजतापासून मुलं जे तुमचे हॉल तिकीट आहे तर हॉल तिकीटवर सकाळी 5 वाजताचा टाइम आहे, आणि काय विद्यार्थ्यांना वाटतं की बा 5 वाजता जायचं आहे, जर टाइम झाला तर अजून त्या ठिकाणी उद्याणार की नाही उद्याणार आहे। तर जे तुमच्या हॉल तिकीटवर जे तारीख आहे ते सकाळी 5 वाजताची, आणि तुम्ही त्या ठिकाणी 7 वाजता जरी रांगेमध्ये लागले तरी ते सुद्धा तुम्हाला घेणार आहे। तुम्ही 8 वाजता जरी तुम्ही रांगेमध्ये लागले तरी सुद्धा तुम्हाला ते ग्राउंडच्या अंतर घेणार आहे। म्हणजे सकाळी 3-4 वाजतापासून तर 8 वाजेपर्यंत या ठिकाणी सकाळी रांग लागते गेटच्या बाहेर। सर्वात आधी गेटच्या अंदर घ्यायच्या वेळेस तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी सर्वात आधी विद्यार्थ्यांपासून फक्त त्या ठिकाणी तुम्हाला 3च डॉक्युमेंट वरती ठेवायचे। तर आज जे 27 जूनला भरती झाली तर सकाळपासून विद्यार्थी या ठिकाणी 4 वाजतापासून रांगेमध्ये होते। तर स्टेप बाय स्टेप विद्यार्थ्यांना गेटापाशी घेतला, आणि त्या ठिकाणी सर्वात आधी जे डॉक्युमेंट चेक केले जातात, एक तुमचा जो तुम्ही SRPFचा फॉर्म भरला तो ओरिजिनल फॉर्म तुम्हाला लागणार आहे, आणि त्याचबरोबर तुम्हाला हॉल तिकीट सुद्धा पाहिजे सोबत, आणि आधार कार्ड। हे 3 डॉक्युमेंटवरच तुम्हाला ग्राउंडच्या अंदर घेतला जात आहे, ठीक आहे। तर हे सर्वात आधी तुम्हाला सांगून देतो। तर वरतं तुम्हाला 3 डॉक्युमेंट ठेवायचे, आणि फोटो वगैरे तुम्ही चिपकून घ्या वरतं हॉल तिकीटला, कारण की बरेच विद्यार्थी फोटो वगैरे चिपकत नाही। चिपकवला नाही तर काही प्रॉब्लेम नाही, कारण की अंदर तुम्ही ग्राउंडमध्ये गेले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे जवळपास तिथं सुद्धा तुम्हाला फेविकॉल भेटणार आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी काय होतं की तुम्ही जर समजा आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही या ठिकाणी 4 वाजतामध्ये जर रांगेत लागली तर तुमचं जे ग्राउंड आहे हे सकाळीच होणार आहे। तुमचं समजा 100 मीटर झालं, गोळाफेक झाला, आणि 5 किलोमीटर झालं, तुम्ही सकाळी 4 वाजतापासून जर रांगेमध्ये लागले एकदम समोर जर तुम्ही असले समोर तर तुमचं जे ग्राउंड आहे फिजिकल आहे हे 12 वाजतापर्यंत तुम्ही गेटच्या बाहेर येऊन जाणार आहे, म्हणजे तुमचं सगळं होऊन जाणार आहे त्या ठिकाणी। आणि तुम्ही जर 6-7 वाजता जर त्या ठिकाणी रांगेमध्ये लागणार आहे तर तुमचं जे फिजिकल आहे हे तुम्ही 3 वाजेपर्यंत तुमचं फिजिकल होणार आहे, म्हणजे 3 वाजेपर्यंत तुम्ही गेटच्या बाहेर येणार आहे। गोळाफेक झालं, 100 मीटर झालं, 5 किलोमीटर रनिंग झालं, हे सगळं तुमचं या ठिकाणी 3 वाजेपर्यंत होणार आहे। जर समजा तुम्ही 6-7 वाजेपर्यंत त्या ठिकाणी रांगेमध्ये लागले तर सकाळी, तर सर्वात आधी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गेटच्या अंदर आत घेतलं। गेटच्या अंदर घेतल्यानंतर त्या ठिकाणी रांगा लागत आहे। सर्वात अगोदर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जास्त टाइम लागत नाही, जवळपास 5-10 मिनिटात ते तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे, आणि त्या ठिकाणी फक्त गेटपाशीच जास्त टाइम लागत आहे, कारण की एका विद्यार्थ्यांना ग्राउंडच्या अंदर घेतलं जातं, नंतर त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे, ठीक आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला कागदपत्र कोणकोणते लागते ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर तुम्हाला हॉल तिकीट त्या ठिकाणी लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही जो SRPFचा फॉर्म भरला तो लागणार आहे तुम्हाला या ठिकाणी, आणि 5-6 तुम्ही फोटो नाही, कारण की SRPFला जास्त फोटो लागत आहे। त्या ठिकाणी एक फॉर्म लिहून घेतला जात आहे, आणखीन एक फॉर्म लिहून घेतला, जवळपास 2-3 फॉर्म त्या ठिकाणी SRPFच्या अंदर भरून घेते, आणि 2-3 फोटो अंदर लागते, एक लक्षात ठेवा। 3-4 फोटो त्या ठिकाणी लागते, तर तुम्ही 5 ते 6 फोटो सोबत न्या, जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही। एक हॉल तिकीटले चिपकावं लागते, आपल्या फॉर्मले चिपकावं लागते, आणि एक त्या ठिकाणी फॉर्म दिले जाते त्या फॉर्मले सुद्धा चिपकवलं जातं, आणि जे आपल्याला पर्ची देते जे पेपरसाठी बोलावलं जाते आपल्याला त्या पर्चीला सुद्धा एक फोटो चिपकायचा, म्हणजे जवळपास 5-6 फोटो तुम्हाला SRPFला जाताना न्यायचे आपले, ठीक आहे।
तर पहा मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्ही कागदपत्र कोण यायचे आहेत, कोणकोणते न्यायचे आहे, तर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, TC झालं, आधार कार्ड झालं, त्याचबरोबर TCचे झेरॉक्ससुद्धा तुम्हाला न्यायचे, त्याचबरोबर नॉन क्रिमिनल झालं, त्याचबरोबर जे एवढे डॉक्युमेंट तुम्हाला भरतीला जाताना न्यायचे आहे, ठीक आहे। तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता एवढे, आणि याचे एक झेरॉक्स न्यायचे, एक झेरॉक्स सोबत असू द्या, ठीक आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जास्त टाइम त्या ठिकाणी लागत नाही। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सर्वात आधी होत आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आणखीन विद्यार्थ्यांना दुसऱ्या रांगेमध्ये बसवलं, दुसऱ्या रांगेमध्ये बसवल्यानंतर त्यांची त्या ठिकाणी उंची मोजल्या जात आहे। तर SRPFला उंची जी लागत आहे 168 सेंटीमीटर ते उंची घेत आहे, आणि ज्या पण विद्यार्थ्यांची 168 सेंटीमीटरपेक्षा उंची असेल ते विद्यार्थी फेल केले जात आहे, अपात्र केले जात आहे, ठीक आहे। तर 168 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी घेतल्या जात आहे। तर भरपूर विद्यार्थी या उंचीमध्ये सुद्धा कटत आहे, तर तुम्हाला सारखं त्या ठिकाणी उभं राहायचं आहे। त्याचबरोबर छातीमध्ये सुद्धा काही विद्यार्थी कटत आहे। उंची झाल्यानंतर छाती घेतल्या, छाती झाल्यानंतर एक त्या ठिकाणी फॉर्म लिहून घेतला जाता, नॉर्मल फॉर्म आहे तो, ठीक आहे। त्यामध्ये नाव वगैरे लिहावं लागते, आपलं फोटो वगैरे चिपकावं लागते त्यावर। तर हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जात आहे। चेस्ट नंबर दिल्यानंतर जे आहे ते सेन्सरचं सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे या ठिकाणी, ठीक आहे। तर ते 2 आहे, एक चेस्ट नंबर आहे आणि ते एक निळ्या कलरचा आहे, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर एका SRPF वाल्याजवळ आपल्याला पाठवते, तर एका SRPF वाल्याजवळ 20 जणांचा ट्रूप त्या ठिकाणी पाठवला जात आहे, 20-20 जणांना। तर एका SRPF जवळ जे SRPF वाल्याजवळ 10-20 विद्यार्थी या ठिकाणी ते देते इव्हेंटसाठी। तर पहिला जो इव्हेंट आज घेतला तो होता 100 मीटर। तर पहिला इव्हेंट 100 मीटर ते घेत आहे, आणि 100 मीटरला तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की 100 मीटरला भरपूर विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडत आहे। तर 100 मीटरला स्पाइक बूट अलाउड नाही आहे SRPF भरतीला, ठीक आहे। आज बऱ्याच विद्यार्थ्यांना स्पाइक बूट घालून जे त्या ठिकाणी धावू दिला नाही, कारण की ते खिये वगैरे असते ना, त्यामुळे ते ग्राउंड जे उकरला जाते त्यामुळे, ठीक आहे। तर स्पाइक बूट अलाउड नाही, एक लक्षात ठेवा। तर 100 मीटर धावायच्या वेळेस थोडं तुम्हाला लक्ष ठेवायचं, कारण की 100 मीटरला मायक्रो सेकंडने मुलांचे मार्क्स या ठिकाणी कटत आहे, ठीक आहे। तर 100 मीटरवर सर्वात जास्त तुम्ही फोकस करा। त्यानंतर पहिला इव्हेंट झाल्यानंतर 5-10 मिनिटांना आणखीन दुसरा जो इव्हेंट झाला होता, जवळपास पहिला इव्हेंट झाला तिथून तुम्हाला 15-20 मिनिटाचा टाईम भेटते, अर्धा घंटा भेटू शकते तुम्हाला गोळाफेकसाठी, ठीक आहे। तर दुसरा इव्हेंट या ठिकाणी गोळाफेक आहे, आणि गोळाफेक जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो जो असा एवढा लहान आहे तो, आणि आपण जो गावाकडे गोळा फेकत जाऊ तो थोडा मोठा होता। तर गावाकडल्या गोळ्यामध्ये आणि ह्या गोळ्यामध्ये जे जमीन आसमानचा फरक आहे, हा छोटासा आहे पण जास्त भारी आहे, ठीक आहे। तर तुम्हाला थोडं लक्ष देऊन या ठिकाणी फेकायचं आहे। 3 चान्स तुम्हाला गोळा फेकला दिला जात आहे। पहिला तुम्ही फाऊल जरी केला तरी सुद्धा तुम्हाला 2 चान्स दिला जात आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला गोळा फेकायचा आहे, आणि एकदम तुम्हाला त्या रेषेच्या बाहेर सुद्धा जायचं नाही, तर त्या गोलमध्येच तुम्हाला राहून गोळा फेकायचा आहे, ठीक आहे। तर गोळाफेक झाल्यानंतर मग सर्वात आधी 100 मीटर झालं, 100 मीटर झाल्यानंतर गोळाफेक झाला, आणि गोळाफेक झाल्यानंतर 5 किलोमीटर त्यांनी घेतली। तर 5 किलोमीटर रनिंगसाठी ते 20-20 विद्यार्थ्यांना असे म्हणजे जमा करत आहे, जवळपास 200-300 विद्यार्थ्यांना 5 किलोमीटरसाठी ते सोडत आहे, 200 विद्यार्थी ते 5 किलोमीटरला सोडत आहे। तर 5 किलोमीटर रनिंगला जसं तुम्ही त्या ठिकाणी ते सूचनासुद्धा देते तुम्हाला की या सेन्सरपासून निघत आहे तुम्हाला बरोबर। तर 5 किलोमीटरसाठी सेन्सर आहे, त्याचबरोबर 100 मीटरसाठी सुद्धा सेन्सर लागलेला आहे, ठीक आहे। तर 5 किलोमीटर रनिंग जे आहे स्टार्ट जेव्हा होते, तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो एकदम फास्टमध्ये ओढायचं नाही आहे, त्याचबरोबर मीडियम तुम्हाला स्टेप न मारायचं आहे तुम्हाला 5 किलोमीटर, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे SRPFची भरती झाली 27 जूनची, तर सुरुवातपासून शेवटपर्यंत अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो प्रोसेस होते, ठीक आहे। आणि जास्त विद्यार्थ्यांना फिजिकलमध्ये जास्त मार्क्स या ठिकाणी पडत नाही, म्हणजे 97 घेणारे खूप कमी मुले आहे, 100 पैकी 95 घेणारे सुद्धा खूप कमी मुले, आणि 91 घेणारे सुद्धा मुले खूप कमी आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे 27 जूनला SRPFची भरती झाली। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। SRPF भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे। तर आजच्या वेळी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।